जय महाराष्ट्र मित्रांनो. तर विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि आपले कार्यसम्राट आमदार कैलासदादा पाटील यांच्या माध्यमातून वडगाव जहागिरी या ग्रामपंचायतीमध्ये आजपर्यंत किती कामं झाली त्या ठिकाणी त्या कामाचा थोडक्यात आढावा त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर सन्माननीय खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलासदादा पाटील यांच्या माध्यमातून आजपर्यंत गावामध्ये शेतरस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता, पण मातोश्री पानंद अंतर्गत जवळजवळ 4 शेतरस्ते त्या ठिकाणी सन्माननीय खासदार आमदार साहेब यांनी त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आणि जवळजवळ त्या शेतरस्त्याचं काम 80% पूर्ण झालेलं आहे. लवकरात लवकर बाकीचं काम त्या ठिकाणी पूर्ण होईल. त्यानंतर गावामध्ये लाईटचा प्रॉब्लेम होता, त्या ठिकाणी जवळजवळ 33 केवीचं सबस्टेशन त्या ठिकाणी सन्माननीय कैलासदादांनी आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मंजूर करून घेतलं. लवकरात लवकर त्या सबस्टेशनचं काम त्या ठिकाणी चालू होईल आणि गावाला त्या ठिकाणी 24 तास लाईट पुरवली जाईल. त्यानंतर गावामध्ये पाण्याची टंचाई होती किंवा पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता. त्यासाठी गावामध्ये जवळजवळ 25 ते 30 हजार लिटरची पाण्याची मोठी टाकी त्या ठिकाणी उभारण्यात आली. गावामध्ये पाईपलाईन झाली. त्यानंतर अजून दुसरी टाकी ही मंजूर करून घेतली आणि त्या टाकीचं काम चालू आहे. लवकरात लवकर ती टाकी पूर्ण झाल्यानंतर गावाचा 100% पाण्याचा प्रश्न हा त्या ठिकाणी मिटला जाईल. त्यानंतर आजपर्यंत एवढे खासदार झाले, आमदार झाले, गावामध्ये साधी स्मशानभूमी सुद्धा दिली नाही किंवा स्मशानभूमीचा निधीही टाकला नाही. तर सन्माननीय कैलासदा यांनी ही गोष्ट कळताच सन्माननीय कैलासदांनी त्या ठिकाणी स्मशानभूमीला निधी उपलब्ध करून दिला आणि गावामध्ये पहिल्यांदा हिंदू स्मशानभूमी त्या ठिकाणी बांधण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत एवढे खासदार झाले, आमदार झाले, जवळजवळ आमच्या जिल्हा परिषद शाळेचा जो एरिया आहे तो 2 ते 3 एकराचा आहे. खूप मोठा एरिया आहे. तर त्याला वॉल कंपाऊंड त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते. तर ते वॉल कंपाऊंड उपलब्ध करण्यासाठी सन्माननीय खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलासदार यांनी त्या ठिकाणी तो निधी उपलब्ध करून दिला आणि जवळजवळ त्या वॉल कंपाऊंडचं 80% काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. लवकरात लवकर 100% हे काम त्या ठिकाणी पूर्ण होईल. त्यानंतर गावामध्ये महादेवाचं मंदिर होतं, ज्या महादेवाच्या मंदिराला त्या ठिकाणी छत्र नव्हतं. तर सन्माननीय कैलासदादाला ही गोष्ट कळतात सन्माननीय कैलासदादांनी त्या ठिकाणी जवळजवळ सभागृहासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि त्या सभागृहाचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालं. त्यानंतर दलित वस्तीमध्ये, बौद्ध वस्तीमध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता. तर सन्माननीय खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी त्या ठिकाणी स्वखर्चाने त्या ठिकाणी बोर घेतलं आणि 2 बोर घेतले आणि जो आरसीसी टाक्या त्या ठिकाणी 2 आरसीसी टाक्या मोठ्या मोठ्या बांधण्यात आल्या. जवळजवळ बौद्धनगरचा आणि दलित वस्तीतील सगळ्या लोकांचा त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मिटला गेला. त्यानंतर अशी अनेक कामं जे क्षेत्रस्ते असतील, ग्रामपंचायत दुरुस्ती असेल, जवळजवळ अशी अनेक कामं त्या ठिकाणी सन्माननीय खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलासदादा पाटील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली. त्यानंतर गावातील लोकांची जी काही स्वतःच्या जीवनाविषयी काही कामं असतात किंवा वैयक्तिक काही कामं असतात, तेही काम सन्माननीय खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करण्याचं काम हे गेल्या 5 वर्षात केलेलं आहे. आणि फक्त शिवसैनिकांचंच नाही किंवा महाविकास आघाडीतल्या लोकांचंच नाही, तर विरोधकांची कामं सुद्धा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम हे खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी पार पाडलेलं आहे. येणाऱ्या काळात येणारी निवडणूक ही आपल्या अस्मितेची आहे. जसं की आपण सन्माननीय कार्यसम्राट खासदार ओमराजे निंबाळकर यांना त्याच ताकदीनं जवळजवळ 3,30,000 त्या ठिकाणी निवडून दिलं. त्याच ताकदीनं आपल्याला आमदार कैलासदादा पाटील यांना निवडून द्यायचे आणि ही आपल्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी ही रामलक्ष्मणाची जोडी हे आपल्या जिल्ह्याचं भविष्य आहे आणि आपल्याला जवळजवळ रेकॉर्ड ब्रेक पद्धतीने त्या ठिकाणी कैलासदादाला निवडून द्यायचंय. येणाऱ्या 20 तारखेला मशाल चिन्हाच्या समोरील बटन दाबून त्या ठिकाणी कैलासदादाला प्रचंड बहुमताने विजय करायचे आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचा आणि आपल्या धाराशिव विधानसभेचा त्या ठिकाणी विकास आपल्याला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण आता आमदाराला मतदान नाही करत, तर आपण भावी पालकमंत्र्याला त्या ठिकाणी मतदान करतोय आणि जेवढा विकास आपल्या या पंचवार्षिक मध्ये झाला त्याच्या 10 पट विकास या येणाऱ्या काळात सन्माननीय कैलासदादाच्या माध्यमातून होणार आहे. तरी सर्वांनी त्या ठिकाणी निष्ठावंत सन्माननीय कैलासदादांना त्या ठिकाणी मतदान करावं ही नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.